नमस्कार, मी एकता. अमरावती बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील 1,24,142 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 76,976 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमुक्तीची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अमरावती कर्जमुक्ती सुरू. अमरावती जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी वेगानं सुरू असून जिल्ह्यातील 1,24,142 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 76,976 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमुक्तीची रक्कम वर्ग केली जाणार आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्यानं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आणि ॲग्री सेक्टर नोंदणी असणे अनिवार्य आहे. आतापर्यंत 46,146 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, तर 20,555 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नाव, कर्जाची रक्कम किंवा इतर तपशिलांमध्ये त्रुटी असल्यास संबंधित बँकेत किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात तक्रार नोंदवता येणार आहे. तसंच बँकांमध्ये शेतकरी सहायता कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांनी कोणताही गोंधळ न करता अधिकृत माहितीनुसारच पुढील कारवाई करावी, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या बाबतीत मी जिल्हाधिकारी आशिष एरेकर आपल्यास माहिती देऊ इच्छितो. महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. ही सर्व योजना महाआयटीने विकसित केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता सहकार विभागामार्फत अमरावती जिल्ह्यातील 1,24,142 शेतकऱ्यांची यादी महाआयटीच्या पोर्टलवर भरण्यात आली आहे व लाभार्थ्यांची पहिली यादी दिनांक 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून या प्रथम यादीनुसार जिल्ह्यातील 76,976 शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभाकरिता पात्र झाले आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी आपले जवळचे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र यावर जाऊन करावायचे आहे. सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅग असणे सुद्धा आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी केल्यानंतरच या कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. अमरावती जिल्ह्याकरिता यादीमधील 76,976 शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत 46,421 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी केलेली असून अद्याप 30,555 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. काही ठिकाणी अशा तक्रारी येत आहेत की गाव पातळीवर प्रसिद्ध होणाऱ्या यादीमध्ये रक्कम व शेतकऱ्यांची वास्तविक कर्जाची रक्कम यामध्ये तफावत दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करताना जी रक्कम शेतकऱ्यांना दिसते आहे ती रक्कम शासन बँकांना वर्ग करणार असून उर्वरित रक्कम ही बँक स्वतः भरणार आहे. म्हणजेच उर्वरित रक्कम बँकांकडून माफ केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिनांक 31/3/2026 पर्यंतच्या थकबाकीमध्ये 2 लाख रुपये पर्यंत संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. कुठल्याही प्रकारची शंका असल्यास आपल्या बँक शाखेशी तसेच संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था AR यांच्याशी संपर्क करावा. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील, जसे की नाव चुकले आहे, कर्जाची रक्कम चुकली आहे किंवा खाते क्रमांक चुकलेला आहे, तर त्यांना पोर्टलवर तक्रार ऑनलाईन नोंदवण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे किंवा त्यांनी त्यांची तक्रार आपल्या तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था AR यांच्याकडे करावी. यावर जिल्हास्तरीय समितीमार्फत निर्णय घेण्यात येईल. याचप्रमाणे सर्व राष्ट्रीयकृत बँकांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या शाखेत शेतकऱ्यांच्या मदतीकरिता त्यांना सल्ला व मार्गदर्शन करण्याकरिता शेतकरी सहायता कक्ष सुरू करावे आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यास मिळावा हाच अमरावती जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तरी मी आशिष एरेकर, जिल्हाधिकारी अमरावती,
सर्व पात्र शेतकऱ्यांना 100% आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करण्याचं आवाहन करीत आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अमरावतीच्या एसटी विभागानं सुरू केलेली विशेष बस सेवा प्रचंड यशस्वी ठरली. 8 डेपोंमधून चालण्यात आलेल्या 241 विशेष बसेसमधून 39,000हून अधिक भाविकांनी प्रवास केला, ज्यामुळे एसटी विभागाला 1,76,00,000 उत्पन्न मिळालं आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अमरावती विभागाच्या एसटी महामंडळानं सुरू केलेल्या विशेष बस सेवेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. अमरावती विभागातील 8 आगारातून तब्बल 241 विशेष बस गाड्या सोडण्यात आल्या. या बसमधून 39,000पेक्षा अधिक वारकऱ्यांनी प्रवास केला असून एसटी महामंडळाला तब्बल 1,76,00,000 रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळालं आहे. विशेष म्हणजे हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 26,71,000 रुपयांनी अधिक आहे. शिवाय महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या नियमानुसार अर्ध्या तिकिटाची सवलत देण्यात आली होती आणि त्यासाठी शासनाकडूनही एसटी महामंडळाला आर्थिक भरपाई मिळाली आहे. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर आता लोकांची नजर पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादसाठीच्या विमानसेवेवर आहे. मात्र विमानतळावर रात्रीच्या लँडिंगच्या सुविधेअभावी नवीन विमानसेवा सुरू होण्यास उशीर होत आहे. व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांनी नवीन विमानसेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. अमरावती जिल्ह्यातून पुणे, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद या शहरांमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषतः पुण्यासाठी दररोज रेल्वे गाड्यांसह ट्रॅव्हल्स हाऊसफुल असतात. मात्र बेलोरा विमानतळावरील नाईट लँडिंग सेवा अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे देशांतर्गत आवश्यक शहरांमध्ये नवीन विमानसेवा सुरू करण्यात अडचणी येत आहे. सध्या बेलोरा विमानतळावरून अमरावती मुंबई अमरावती विमानसेवा सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार जेट एअरवेज मार्फत प्रवाशांना दिली जात आहे. आता व्यापारी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं पुणे आणि अहमदाबाद शहरांना जोडण्याची मागणी होत आहे. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना वाढीव वीज बिल येत असल्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासार इथं काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर दरमहा 500 ते 700 रुपये वीज बिल येणाऱ्या अनेक ग्राहकांना अचानकपणे 3 ते 4,000 रुपयांची बिलं आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं तळेगाव दशासर ग्राम काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. मोर्चा दरम्यान माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी नागरिकांच्या वतीनं महावितरणाच्या अधिकाऱ्यांसमोर वाढीव वीज बिलांचा प्रश्न ठामपणे मांडला. नागरिकांच्या आक्रोशाची दखल घेत महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वाढीव वीज बिलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल, तसंच सुधारित नवीन वीज बिलं देण्यात येतील अशी हमी दिली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्याच यादीतील कथित तफावतीवरून अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं शेतकरी आक्रमक झाले. अनेक पात्र शेतकरी यादीतून वगळल्याचा आणि कर्जाच्या रकमेत विसंगती असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर कर्जमाफीच्या यादीची होळी करून निषेध व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप करत तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. अनेक पात्र शेतकरी यादीतून वगळण्यात आल्याचा तर काही लाभार्थ्यांच्या कर्जाच्या रकमेत मोठी विसंगती असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संतप्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या यादीची होळी करून शासनाचा निषेध नोंदवला. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केलं. त्यानंतर बँक, सहकार आणि महसूल विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. मात्र आमदार राजेश वानखेडे बैठकीस अनुपस्थित राहिल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रशांत कांबळे यांनीही बैठकीत आक्रमक भूमिका घेत आमदारांच्या अनुपस्थितीचा निषेध केला. यावेळी सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी, OTS पद्धत रद्द करणे, कर्जमाफीमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम होणार नाही याची हमी, तसंच बायोमेट्रिक आणि ई-केवायसीच्या अडचणी तातडीनं दूर करण्याची मागणी करण्यात आली. 2009 पासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना सुधारित यादीत समावेश करण्याची ही मागणी आंदोलकांनी केली आहे.
सेटलमेंट देणाऱ्या सरकारचा निषेध असो, निषेध असो. कर्जमाफी सेटलमेंट देणाऱ्या सरकारचा निषेध असो, निषेध असो. शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो, निषेध असो. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन सादर केलं आहे. महामार्गावरील खड्डे तातडीनं बुजवावेत, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील पावसामुळे पडलेले जीवघेणे खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिवसा तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अमरावती विभागातील प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. महामार्ग मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असतानाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. नागपूर ते अमरावती मार्गावरील टोलनाक्यांमधून नियमित टोल वसूल केला जात असतानाही रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. विशेषतः मोजरी बायपास, मोजरी बसस्थानक परिसर आणि वाडेकर पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. महामार्गावरील खड्डे तातडीनं बुजवून रस्ता सुरक्षित करावा, तसंच तिवसा शहरातील स्ट्रीट लाईट आणि स्वच्छतेची व्यवस्था सुधारावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी राज्य शासनाने नवे शालेय बस धोरण लागू केले आहेत. या धोरणानुसार प्रत्येक शालेय बस आणि व्हॅनमध्ये GPS ट्रॅकिंग, CCTV कॅमेरे, स्पीड रेकॉर्डर, पॅनिक बटन, अग्निशमक यंत्र तसेच प्रशिक्षित महिला अटेंडंट ठेवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या नव्या व्यवस्थेमुळे पालकांना त्यांच्या मोबाईलवर बसचं लाईव्ह लोकेशन आणि विद्यार्थ्यांच्या चढण्या उतरण्याची माहितीही रिअल टाइममध्ये मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी राज्य शासनाने नवे शालेय बस धोरण लागू केले आहेत. या धोरणानुसार सर्व शालेय बस आणि व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुरक्षा सुविधा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहनात GPS ट्रॅकिंग सिस्टीम, CCTV कॅमेरे, स्पीड रेकॉर्डर, पॅनिक बटन, अग्निशामक यंत्र आणि प्रशिक्षित महिला अटेंडंट असणं बंधनकारक राहणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे पालकांना मोबाईलवर शाळेच्या बसचं लाईव्ह लोकेशन पाहता येणार असून विद्यार्थी बसमध्ये कधी चढला आणि कधी उतरला याची माहितीही रिअल टाइममध्ये उपलब्ध होणार आहे. नवीन धोरणात शाळा व्यवस्थापन, बस चालक आणि बस संचालक यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत. नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. गंभीर निष्काळजीपणा किंवा अपघाताच्या प्रकरणात संबंधित बसचा परवाना किंवा परमिट निलंबित अथवा रद्द करण्याची तरतूदही या धोरणात करण्यात आली आहे. अमरावती शहरात मोकाट श्वानांच्या वाढत्या दहशतीमागे श्वान नसबंदी मोहिमेला लागलेला ब्रेक कारणीभूत ठरत आहे. नसबंदी करणाऱ्या संस्थेचे तब्बल 48 लाख रुपयांचे देयक रखडल्यानं मार्च महिन्यापासून श्वानांची नसबंदी आणि लसीकरण पूर्णपणे ठप्प झालं आहे. अमरावती महानगरपालिकेच्या देखभालीत मोकाट श्वानांची नसबंदी करणाऱ्या संस्थेचे 48 लाख रुपयांचे देयक प्रलंबित असल्याचं मार्च महिन्यापासून नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरणाची मोहीम बंद पडली आहे. मनपाच्या स्थायी समितीनं या प्रकरणातील देयक ऑडिट पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नसबंदीचं काम पूर्णपणे ठप्प झालं आहे. शहरात मोकाट श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार गेल्या 4 वर्षात केवळ सुमारे 4000 श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे. महापालिकेकडे अद्याप श्वानांसाठी स्वतंत्र शेल्टर हाऊस नाही. तसंच मोकाट श्वान पकडण्यासाठी प्रभावी यंत्रणाही उपलब्ध नसल्यानं या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होत नसल्याची परिस्थिती आहे. नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरणाची प्रक्रिया ठप्प असल्यानं शहरातील मोकाट श्वानांची संख्या वाढत असून या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.